हे गाईज वेलकम टू आपल्या आणखीन एक नवा ब्लॉग मध्ये. गाईज अशा आहे गाईज तुमचं चांगले असणार. काय चाललोय आता सकाळ सकाळी कॉलेजला. याचं जरासं काम आहे. उस दिन आपली मम्मी आली होती का, म्हणजे माझी मम्मी आली होती ते काहीतरी काय होती इकडं, त्यासाठी आज सध्या समाज मम्मीचं इथं जरासं काम आहे तर येणार आहे. तर समाज जरा कॉलेज ठेवू नाहीये, समाज जरा आज बाहेर जाणीन का, तर काही नाही आज लेक्चर करू आपलं जरा बघू काय काय. अरे नाही आज आपलं ते NVIDIAचं सेमिनार आहे, तो अटेंड करायचा आपल्याला 2 दिवस उसके लिए. वो डिपेक्स को अपने को रांची को जाना पडेगा. ठीक आहे चला भेटतो. काही तुम्हाला थोडा वेळ करायचं कॉलेज मध्ये डायरेक्ट. NVIDIAचा कार्यक्रम चालू आहे गाईस कॉलेजमध्ये. बघा मी तिथे अभ्यास करू राहिलो. म्हणलं अभ्यास येत होता, मी इतका अभ्यास करू राहिलो. संध्या बघा कसा अभ्यास करू राहिलो. ते पुढे चालू आहे आमच्या कॉलेजमध्ये. मला अभ्यास होता, तुम्हाला अभ्यास करून द्यावर अभ्यास गाईस जरा. आलो गाईस मी, बघू शकता गाईस तुम्ही. आज काय याला काय म्हणते रे, शेवगा फ्राय, शेवगा बोंबील. हे बोंबील आहे गाईस इकडे ठेवलेलं, आणि हे जरा लंबा बोंबील बोलते याला, आणि शेवगाचा मसाला टाकेल याच्यामध्ये. म्हणजे बजेट नव्हतं मेसचं म्हणून तरी आता ॲडजस्ट केलं जरा जसं. इकडं नांदुरची ठेवलेली, इकडं याला प्याज म्हणते आमच्या भाषेत, आणि तुम्हाला माहितीचे मँगो आम लोणचा. बाकी काही नाही. हे माझा टाट नाही, वो मारा टाटता मैंने जेवला अभी. वो हमारे मेस के काका जेव रहे थे, मैंने उनका टाट छीन के वो वीडियो बनाया जरा जरा. हाँ खाओ काका खाओ. चला काय जेवण करा तुम्ही. जो के व्यू के आ गए. अभी दर्शक अपने वो डिपेक्स का काम था. क्या काम था रे आज? वो एग्जामिनर को कॉल करना है गाइस. सब कौन कौन रेडी है उसके सब इन्फॉर्मेशन लेके, उनका प्रोफाइल लेके उनको मेल. बस गाईजला कळलं. गाईज कळलं तुम्हाला. छोट्या चालला बघा चाबरा तिकडून गाईजला एकदा विचार मी दिसू राहिलो त्याच्यामध्ये. गाईज दिसू राहिला गाईस हो. गाइस थोड़ा गाई जवळपास गाईज सेल्सिअस तापमान गाईज. अरे गाईज किती ऊन गिरू राहिला. तुम्ही दिसू राहिले क्या? 55 डिग्री गाइस होगा. आता काय करणे आता. किती ऊन गिरू राहिलं गाईज. नुसतं ऊनच ऊन आहे सगळीकडे. ऊन पडू राहिलं. गाइस 50 डिग्री लई कडक ऊन गिरू राहिला. तुम्ही घरात बसून मस्त एक थंडा बिंडा आणायचं, मस्त चिल मध्ये डायरेक्ट झोपून राहायचं. 50 जर डिग्री guys. झोपा, अभ्यास बी करा बाकी बरं की नाही. Okay, ते झोपूनच राहीन गाईज इतके हे आपले. नाही हा अभ्यास करा बी लक्ष ठेवा. ऊन बिन गिरायचं तो जर थंड बिंडा पिऊन मस्त Guys, अभ्यास करा. क्रिकेटला गाइसला. मग जास्त झोपून राहा. ठीक आहे ठीक. चला भेटतो तुम्हाला काही डिबेकच्या पावनभूमीवरती आपण उपस्थित आहे. काहीच बघू शकता. अरे गाईस सगळं काल काय होतं ना, आज बघा काय किती सगळं सामान टाकून ठेवलं गाईस. बघलं का गाइस एंगल को ये क्या है माहिती का, वो डोम शेप का वो टेंट रहता है. इधर वो इधर अपना इधर रहेगा उधर रहेगा. जो अपने को वो संभालने का उधर, वो देखो वो हिरन बिरन के वो बाउंड्री देखो उधर के साइड पे अपना काम है. मतलब इधर जो रहेगा. ए आने इधर क्या रहने वाला है. उधर अपना है ना वो एग्री वाला, उधर अपना रहेगा. उधर इंजीनियरिंग वगैरह रहेंगे. गाइस उधर आपला रहेंगे. ITI पॉलिटेक्निक सब इधर होगा. हाँ आप लोग उधर है गाइस. मला आले की उधर भेटो, फोटो बिटा निकालेंगे हाँ तुम्हारे साथ में. उधर है मला. चला गाइस भेटतो मग. जातो आता. जस्ट डिपेक्सचं कार्य करून द्या ना तुम्ही. काला काय काम करून देते का नाही जर लगेच भेटतो तुम्हाला. चला अशा शीतल वातावरण मध्ये बसले, डायरेक्ट झाडाच्या खाली, डायरेक्ट इतकं मस्त शीतल वातावरण आहे. कुठं इथे या बिल्डिंग खाली, डायरेक्ट बिल्डिंगच्या बाजूला बसली सगळे पोरं. कसं वाटलं रे तुम्हाला शीतल वातावरण मध्ये? गाईज मी कोणत्या पण शेताला ओळखतो. अरे वातावरण रे. वातावरण का? हा गाईज खूपच छान आहे. ओके गाइस एंजॉय करा गाइस तुम्ही शीतल वातावरण डायरेक्ट. फायनली मीटिंग को आ गए था मैं अभी. आणि आमचे इधर प्रमुखला तुम्हाला भेटू घालायचं होतं. आमचे प्रमुख कोणी बघू शकता गाइस तुम्ही. रोहन भाऊ आमचे प्रमुख आहे. रोहन भाऊ इकडे बघा ना, असं करते का प्रमुख साईडला तर तुम्ही बघत नाही आता. काहीच जरा आमचं इम्पॉर्टंट गोष्ट काम चालू आहे, ते झालं का तुम्हाला दाखवतो. पोरं काही ऍबसेंट राहते, प्रेझेंट लावायला लावते काही आहे. ते आप्पाच्या गप्पा ऐकलेले तुम्ही चॅनलला, मला तोच दाखवतो त्याच्या ऍबसेंट किती इथं. काहीच आता मला इंडस्ट्री बॉल लावायला सांगितलं काहीच. मी कोणलाही लाज वाटरी हवी तरी लावतो आम्ही. जाऊन द्या. तुला वाटरी लाज नाही वाटरी. घ्या गीते बडे भीती पण वाटत. दाखव बरं एकदा. गीती दाखव एकदा. भीती नसतं. देख लाज राखायची. कॉल लावतो लगेच. त्यामुळे तुम्हाला वाटलं मी कॉल लावू शकतो क्या? 1 मिनिटात लावतो. लगेच भेटते तुम्हाला. आपणास डिपेक्स विषयी संपूर्ण माहिती असेलच. डिपेक्स 2025 मध्ये आपण परीक्षणाचे कार्य अत्यंत जबाबदारीने व उत्कृष्टरित्या पार पाडले होते सर. तर यावर्षी डिपेक्स 2026 चे आयोजन दिनांक 5 मार्च ते 8 एक्झामिनरला होत आहे. डिफेक्स 2026 ला बोलवण्यासाठी प्रयत्न चालू आहे करण्यात आले आहे. तर त्या दिवशी आपण आपल्या व्यस्त वेळेतून वेळ काढून परीक्षण म्हणून उपस्थित राहू शकाल का?
ओके सर, तर मला सर आपण सरकार इकडे बघा एकदा. गाईज आम्हाला कामाला लावून सरकार तिथं मस्त एन्जॉय करू राहिले गाईज. बघा बघा गाईज, असं असतं का कुठं नाही हो गाईज, लई काम करू राहिले बिचारी, आम्हाला कामाला लावून ते पण लई मेहनत करू राहिले. करतो आता 2-2 काम आम्ही बी करू राहिले. इकडे फोन लावणं चालू आहे आमचे. दाखव फोन कशी लावते तुम्ही. लई मेहनतीने फोन लावून राहिले यार गाईज. बघा एक एक काढून नंबर, एक एक नंबर काढून काढून कॉल लावा लागून राहिले. काम करायच्या ऐवजी मस्तीत जास्त करू राहिले. अरे काय करू राहिले पोरांनो? अरे 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 काय कर, अरे 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 बसली बसली बसली. फायनली इथून चाललो होतो आम्ही मीटिंग बिटिंग संपके. मग आम्हाला एक गोष्ट कळली गाईस. गाईस आजा म्हणे की मी 2 वर्ष मिस्त्रीचं काम केलेलं आहे. अरे बाप, इतके कामगार लोक कुठं आमच्या MIT कॉलेजमध्ये इतके खतरनाक खतरनाक लोक कस काय काय बघा मेरे हातमधून फोन छिनला डायरेक्ट गेली. काहीच फोन छिनला हातमधून. काय वाटतं की याला? आजा इकडे लाजू नको. अरे लाज काय यार. गाइस तुम्हाला माहिती क्या, मैं 3 वर्ष मैंने झाड़ू मारने का काम किया है गाइस मेरे घर के अंदर. खरंच किया. सांगा ना इतकं काय लाजाचं उसक्या. मग गाइस एवढं मोठं काम करते आमचे ते. बघा किती हुशार हुशार पोर आहे आमच्या MIT कॉलेजला. हुशार आहे एकदम. बिल्डिंग दाखव समोरचं काय माहिती. एकदम चांगलं. ते पायर असलेला दिसतो का तिकडचा, तो आजू डॉनने बनवलेला. बरोबर तोच याने बनवलेलं. गाईस काहीतरी कंटेंट गाईस. चला गाईस कंटेंट आलं गाईस. एक मिनिट कंटेंट भेटलं. पोरांनी धनुष्यबाण बनवला डायरेक्ट कॉलेजमध्येच. इधर मीटिंग संपले धनुष्यबाण बन गए देखो. अरे बाप गाईस समा गाईस. अरे गाईस गो रावा. तर फुलावाला अस्त्र गाईस. आता फुलावाला अस्त्र मारणार. एक मिनिट गाईस एक मिनिट. बस रे माग सर गाईस. फुलावाला अस्त्र मारणार डायरेक्ट. ते बोर्ड बाजूला काय बॉटल लागेल. नीट मार रे भाई. अरे पाची दिशा बिशा चेक करून डायरेक्ट धनुष्यबाण फेकून आला. अरे गाईस फेल झाला धनुष्यबाण. धनुष्यबाण इथं फेल होत्याने दिसलाय गाईस तुम्हाला. छोट्या वापीस धनुष्यबाण घेऊन पळू राहिला गाईस. धनुष्यबाण मारला छोट्याने. अरे वा ते तिकडे गेला डायरेक्ट. समय वापीस धनुष्यबाण घेऊन निघून राहिला गाईस. धनुष्यबाणाच्या बाणच्या शोधात पोरं इतकं मेहनतीने बाण बुन शोधू राहिले, पण काही भेटाना नाही गाईस. तर चालले आता गुपचूप मध्ये सरळ सरळ. चला बाणबून तुम्हाला भेटत नाही इथं. कच्चे कच्चे काड्या बघू राहिले. वो उनको मिल राहीच नाही. धनुष्यबाणची काडी शोध रे तू. शोध रे की नाही शोध रे. आज युद्ध होणार गाईस. आज खूप मोठं युद्ध होणार. अरे त्याने बाण उसको शेवट के दिया है. मग शेवटा मीन्स उसको अशा तिरी लावाना की. काही नाही. मीटिंग ती आज आपली जरा डिफेक्स की. आणि आजच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं होगा काही धनुष्यबाण म्हणा डायरेक्ट आमच्या पोराने. काही नाही धनुष्यबाण विषयाने एक जणाला लागला होता. हो दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे. काय सांगतो तुमको पोरं आपली बोल आगाऊ चाळी करू राहिली. नुसती आगाऊ चाळी. लागला बिकला आम्ही काय मग. आणि वो लपून ठेवलेला आहे वो, जिसको भी आपने वीडियो मध्ये दिसला क्या, वो जाके वापरने का उधर ही जाके रखने का. बहुत वाइट एक बोलूंगा बरा क्या. वो लिया तो उसके अंदर वो बच्चों ने मंत्र छोड़ा है. कुछ लिया भी कुदर फेंक दिया ना वो. ऐस करू नको एकदा सांगतो. काही नाही गाईस. आज खूप एन्जॉय केला दिवस. बाकी काय करायचं. अभ्यास वगैरे आपल्या जागी, एन्जॉयमेंट आपल्या जागी. बरोबर की नाही. बाकी काही नाही गाईस. आशा करतो गाईस तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप आवडला असेल गाईस. काळजी घ्या तुम्हारी भी आई मम्मी पप्पा के सबके. चलो गाईस कोई नाही गाईस. काळजी घ्या तुमची सगळ्यांची. आणि आशा करतो तुम्हाला आजचा ब्लॉग खूप आवडला असेल गाईस. चलो गाईस गुड नाईट. टेक केअर गाईस. चलो गाईस बाय गाईस बाय.